आणि आपण खटे तयार करून घेतलेली होती ते खटे आता याच्यानंतर टाकायचे. खटे टाकायचे. खटे टाकल्यानंतर त्याला आपण नमस्कार, रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता तुम्ही बरेच दिवसापासून म्हटलं असाल की राधिकाने रेसिपी केली नाही, तर आज नाही का स्पेशली तुमच्यासाठी आलेले घेऊन खस्तापुरी. खस्तापुरी कशा प्रकारे बनवतात तर ते तुम्हाला आता सांगणार आहे. तर त्याच्यासाठी नेमकं साहित्य काय घेतलेलं आहे काय नाही, तर बऱ्याच जणांना आता पाऊस पडला काही पडलं तर सर्वांना गरमागरम नाही का काही ना काही खावंच वाटते. तर त्यामुळं नाही का आपण गरमागरम नाही का भजी बनवू शकतो आणि वेगवेगळे आयटम बनवू शकतो. इकडं आई पण आहेत. काय चालू आहे तुमचं? नमस्कार. नमस्कार. तर आता आपण बनवणार आहे खस्ता रेसिपी. तर खस्ता रेसिपीसाठी साहित्य काय काय लागणार आहे काय काय नाही तर ते तुम्हाला सांगणार आहे. तर ते तुम्हाला आता सांगणार आहे. तर इथं घेतलेलं आहे 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि या मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता कशा प्रकारे खमंग तयार होतात ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपण नाही का तेल घ्यायचं. तेल का बरं घ्यायचं तर तेल नाही का तेल हे थोडंफार यूज करायचं त्याच्यामध्ये, कारण त्याचा खमंग वास येतो आणि त्याची पापडी ही कडक येते. तर त्यामुळे ही थोडं मध्यम तेलामध्ये होऊ द्यायचं. मध्यम तेल, जास्त पण नाही होऊ द्यायचं कडकडीत. तर हे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर टाकल्यानंतर आपण साहित्य इकडं काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इकडं घेतलेलं आहे आपण ओवा घेतलेला आहे. तर आपण 1 चम्मच ओवा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे आपण नाही का नंतर सांगणारच आहे. शेव भात हे कशासाठी घेतलेलं आहे हे नंतर घ्या. आणि तुम्ही माझं आता टोमॅटो कशासाठी उकडलेला आहे तर टोमॅटो नाही का हे आपल्याला याचे खटे बनवायचे. तर खटे कशा प्रकारे बनते तर ते तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण नाही का टोमॅटो हे टाकून घ्यायचं. आपल्याला जशा प्रकारे लागतं तशा प्रकारे आपण घेऊ शकतो 1-2. तर मी घेतलेला आहे 1 टोमॅटो आणि त्याच्यामध्ये नाही का मैदा टाकायचा आहे. मैदाही जास्त यूज नाही करायचा कारण ते खटे घट्टपणा जास्तपणा येतो त्याला. तर आपण हे आता मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिक्सरमधून त्याला काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणसान याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यामुळे त्याला कलर तर वेगळाच आलेला आहे. तर आपण याच्यामध्ये नाही काय ॲड करणार आहे ऑरेंज कलर. ऑरेंज कलर ॲड केल्यानंतर नाही का खटेचा रंग बदलून जातो. आणि इकडं कढई ठेवते खटे बनवायला. तर आता बरेच जण नाही का चिंचेची खटे बनवतात आणि मैद्याची बनतं आणि टोमॅटोची बनतं. तर आता आपण टोमॅटो आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे त्याची आपल्याला बनवायची खटे. तेल जास्त ॲड नाही करायचं याच्यामध्ये कारण तेलकटपणा जास्त खटेमध्ये चांगला नसतो आणि त्याचा सुगंधित वेगळाच येतो. तर आपण कशा प्रकारे खटे बनते ते आपण पाहणार आहे. आणि जिरं वापरल्यानंतर थोडंफार चटणी वापरायची. चटणी जास्त नाही वापरायची आणि हे आपण मिश्रण काढलेलं ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंफार पाणी टाकायचं कारण ते घट्टपणा जास्त येतो त्याला. आणि याच्यामध्ये गूळ ॲड करायचं. मीठ वगैरे नाही टाकायचं कारण हे आधी चवीला हे असतो गोड असतो तर गोड पाहिजे. आता आपण खटे इकडं काढून घ्यायचं वाटीमध्ये. तर आपण खटे काढून घेतलेले आहे एका वाटीमध्ये. जेवढी लागतं तेवढी घ्यायची.
तर आता आपण आलू घेतलेला आहे. स्टार्ट. तर आपण 2 वाटी मैदा घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये नाही का आपण मीठ वगैरे चवीनुसार टाकलेलं आहे सर्व आणि तेल टाकलेलं आहे. मोहन म्हणतात त्याला, कडकडीत. जिरं टाकलं, जिरण टाकलं, ओवा टाकलं. ओवा टाकलेला सर. हां, ओवा टाकलेला आहे. आता हे नाही का एक मिश्रण होऊ द्यायचं. थांबा तर आपण हे आता उंडा मळून घेतलेला आहे. तर आपण नाही का याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे, तर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचं. तेल ठेवायचं तापवायला आणि इकडं आपलं खस्ता रेसिपी म्हणतात त्याला, खस्ता चालू करायचं. तर जास्त मोठ्या मोठ्याने करायचं कारण ते जास्त तेलामध्ये होत नाही व्यवस्थित. तर आपल्याला छोटे छोटेच करायला लागेल. तर मी तुम्हाला लाटून दाखवते कशा प्रकारे करतो. तर कोणी खस्तापुरी म्हणतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारे नावानं बोलतात त्याला. तर याला नाही का छोटीच लाटून घ्यायची, जास्त मोठी नाही करायची कारण ती तेलामध्ये व्यवस्थित होणार नाही. तर आपण आलू घेतलेले उकडलेला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा टाकायचा, नंतर टोमॅटो टाकायचा, व्यवस्थित डेकोरेशन करायचं. आपण कोणी वेगवेगळ्या प्रकारे मटकी वापरू शकतात, कोणी काही वेगवेगळ्या वापरू शकतात. तर आपण घेतलेलं आहे, साधंच घेतलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला तर नंतर काटकं टाकायचं. आणि नंतर टाकायचं. आणि आपण खटे तयार करून घेतलेली होती, ते खटे आता याच्यानंतर टाकायचे. खटे टाकायचे. खटे टाकल्यानंतर त्याला आपण दही टाकायचं थोडंफार, जास्त दही यूज नाही करायचं. आणि नंतर बारीक शेव टाकायची. तर हे झालेलं आपली खस्ता रेसिपी तयार. आणि तुम्ही पण करून बघा आणि टेस्ट बघते मी आता करून. छान झालेले आहे, तर तुम्ही नक्की करा. तर बघा आता खस्ता रेसिपी तयार झालेली आहे आणि टेस्ट पण एक नंबर झालेली आहे, खमखमीत झालेली आहे. तर बघा, तुम्ही ट्राय करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा आणि कमेंट करा. तर बघा ही रेसिपी कशी तयार झाली. तोपर्यंत बाय बाय.